बातमी आहे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची। तुम्हाला रेशनचं धान्य मिळत असेल तर आता ते बंद होणार आहे। तुमचं रेशन बंद होणार? मोफत रेशन मिळणार नाही? लाखो लोकांना रेशन मिळणं आता बंद होणार आहे, कारण तुमचं रेशन कार्डच। घरामध्ये जर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर आत्ताच्या आत्ता हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण केंद्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। ही बातमी ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच मोठा धक्का बसेल, कारण येणाऱ्या 1 जुलै 2026 पासून संपूर्ण देशभरातील जवळपास 25 लाख रेशन धारकांना मोफत मिळणारा गहू आणि तांदूळ आता कायमचा बंद केला जाणार आहे। हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, परंतु ही 100% अधिकृत बातमी आहे। त्यामुळे आत्ताच्या आत्ता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या 5 प्रकारच्या नागरिकांचे रेशन बंद होणार आहे। 30 जूनच्या आतमध्ये कोणती महत्त्वाची 4 कामं तुम्हाला करायची आहेत आणि गहू तांदळासोबत आता कोणत्या 3 नवीन वस्तू तुम्हाला मोफत मिळणार आहेत। ही सर्व गोष्टींची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आता देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघत रहा। बांधवांनो, सर्वात आधी तुम्हाला सांगतो की हा निर्णय का घेण्यात आला। सरकारला असं लक्षात आलं आहे की मोफत मिळणाऱ्या गहू आणि तांदळामध्ये मोठ्या प्रमाणावर काळा बाजार होतोय, फसवणूक होतीये। जे खरोखरच गरीब आहेत, ज्यांना खरोखर गरज आहे, अशा लोकांच्या तोडचा घास हे भ्रष्ट लोक हिसकावून घेत आहेत। त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा विभागाने आता कठोर निर्णय घेतला आहे आणि या निर्णयाचा फटका देशभरातील जवळपास 80 कोटी जनतेला बसण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे। आता हा निर्णय नक्की कोणाला लागू होतो, कोण अपात्र होणार आहे, कोणाचे रेशन बंद होणार आहे आणि कोणाला गहू तांदूळ इथून पुढे मिळणार नाही, हे आता एक एक करून तुम्हाला सांगतो। बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे कोणत्या 5 प्रकारच्या नागरिकांचे रेशन 1 जुलै 2026 पासून बंद होणार आहे, हे आता एक एक करून समजून घ्या। पहिला प्रकार म्हणजे ज्या कुटुंबाकडे 100 वर्गमीटर किंवा त्यापेक्षा जास्त मोकळा प्लॉट, फ्लॅट किंवा पक्क घर आहे, जे स्वतःच्या उत्पन्नातून खरेदी केलं असेल, तर अशा व्यक्तींना इथून पुढे रेशन मिळणार नाही। दुसरा प्रकार म्हणजे ज्या कुटुंबामध्ये 4 चाकी गाडी आहे, मग ती कार असो, ट्रॅक्टर असो किंवा कोणतेही मोटार वाहन असो, अशांना आता रेशन घेण्याचा अधिकार नाही। चौथा प्रकार म्हणजे ग्रामीण भागामध्ये ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे किंवा शहरी भागामध्ये 3 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न आहे, अशांना आता रेशन कार्डचा लाभ घेण्याचा अधिकार नाही। आणि 5वा प्रकार म्हणजे ज्या कुटुंबामधील कोणताही एक सदस्य सरकारी नोकरीत आहे किंवा निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन घेत आहे, अशा कुटुंबांना देखील इथून पुढे मोफत रेशन मिळणार नाही। या 5 प्रकारच्या नागरिकांनी आता लगेचच आपलं रेशन कार्ड तलाठी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन सरेंडर करायचं आहे। जर केलं नाही तर मोठी कारवाई होऊ शकते। बांधवांनो, आता बघा, जर तुम्ही या 5 प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकारात बसत असाल आणि तरीही रेशन घेत असाल, तर सरकार आता काय कारवाई करणार आहे हे ऐका। सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की जर असे कोणी आढळून आले तर आतापर्यंत त्यांनी घेतलेल्या प्रत्येक किलो गहू आणि तांदळाचे पैसे म्हणजेच 35 ते 40 रुपये किलो दराने त्यांच्याकडून वसूल केले जातील। याशिवाय त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे 5 वर्षापर्यंतचा तुरुंगवास देखील होऊ शकतो। त्यामुळे जर तुम्ही या 5 प्रकारांपैकी एकामध्ये येत असाल तर आजच घरी जा, रेशन कार्ड घ्या आणि तातडीने ते सरेंडर करा।
कारण 30 जून नंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही असं सरकारने स्पष्ट केलं आहे. बांधवांनो, आता तुम्हाला विचारतो की तुम्ही खरोखरच गरीब आहात का? तुमची आर्थिक परिस्थिती खरोखरच कठीण आहे का? तर मग तुमच्यासाठी आता एक मोठी आनंदाची बातमी देखील आहे. हो, बरोबर ऐकलत, आनंदाची बातमी आहे. कारण सरकारने आता फक्त गहू आणि तांदूळच नव्हे तर त्यासोबत आणखी 3 महत्त्वाच्या वस्तू देखील मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. आता तुम्हाला विचारायचं आहे, कोणत्या 3 वस्तू मिळणार आहेत? तर पहिली वस्तू म्हणजे डाळ. हो, खरोखरच गरजूंना आता दरमहा 1 किलो तूर डाळ मोफत दिली जाणार आहे. दुसरी वस्तू म्हणजे खाद्यतेल. दरमहा 1 लिटर खाद्यतेल आता रेशनवर मिळणार आहे. आणि तिसरी वस्तू म्हणजे मीठ आणि साखर. या गोष्टी देखील आता रेशनवर मिळण्याची व्यवस्था सरकारने केली आहे. परंतु या गोष्टी मिळण्यासाठी एक महत्त्वाची अट आहे. आणि ती अट म्हणजे 30 जूनच्या आतमध्ये तुम्हाला 4 महत्त्वाची कामे करायची आहेत. ती कामे काय आहेत ते आता सांगतो. बांधवांनो, आता सांगतो ती 4 महत्त्वाची कामे जी तुम्हाला 30 जून 2026च्या आतमध्ये करायची आहेत. पहिलं काम आहे रेशन कार्डाची नवीन KYC करणे. हो, तुम्ही आधी KYC केली असेल, परंतु 2026ची नवीन KYC करणं आता बंधनकारक आहे. ही KYC तुम्ही तुमच्या जवळच्या CSC सेंटरमध्ये म्हणजेच सामायिक सेवा केंद्रामध्ये जाऊन करायची आहे. किंवा तुम्ही ज्या रेशन दुकानातून धान्य घेता त्या दुकानातही करता येते. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे रेशन कार्डाला आधार कार्ड लिंक करणे. जर अजून केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता करा. कारण ज्यांचं आधार कार्ड रेशन कार्डाला लिंक नाही त्यांना 1 जुलै नंतर धान्य अजिबात दिलं जाणार नाही. तिसरं काम म्हणजे कुटुंबातील सदस्यांची माहिती अद्ययावत करणे. म्हणजे जर कोणी नवीन सदस्य जोडायचं असेल किंवा कोणाचं नाव काढायचं असेल तर ते आत्ताच करा. आणि चौथं महत्त्वाचं काम म्हणजे उत्पन्नाचं प्रमाणपत्र अद्ययावत करणे. कारण सरकार आता तपासणी करणार आहे की तुमचं उत्पन्न किती आहे. त्यामुळे नवीन उत्पन्नाचा दाखला काढून तो रेशन विभागाकडे जमा करायचा आहे. बांधवांनो, ही कामे करताना तुमच्याजवळ कोणती कागदपत्र असणं गरजेचं आहे ते आता एक एक करून सांगतो. पहिलं म्हणजे कार्ड. कुटुंबातील सर्व सदस्यांचे कार्ड तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. दुसरं म्हणजे मूळ रेशन कार्ड. तिसरं म्हणजे उत्पन्नाचा दाखला, तहसीलदार कार्यालयातून काढलेला ताजा उत्पन्नाचा दाखला. चौथं म्हणजे जातीचं प्रमाणपत्र. 5वं म्हणजे रहिवाशी दाखला. 6वं म्हणजे बँक पासबुक. 7वं म्हणजे पॅन कार्ड. आणि 8वं म्हणजे पासपोर्ट साईज फोटो. या सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती काढून ठेवा आणि मूळ कागदपत्रे देखील सोबत घेऊन जा. कारण तपासणी करताना मूळ कागदपत्र मागितली जाऊ शकतात. बांधवांनो, आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो. 2026 मध्ये सरकारने रेशन कार्ड प्रणालीमध्ये आणखी एक मोठा बदल केला आहे. तो म्हणजे एका व्यक्तीकडे 2 ठिकाणचे रेशन कार्ड असणं हे आता पूर्णपणे बंद केलं जाणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं, एखादी व्यक्ती नोकरीनिमित्त एका गावातून दुसऱ्या गावात जाते आणि दुसऱ्या गावात नवीन रेशन कार्ड काढते, पण मागच्या गावचे रेशन कार्ड सरेंडर करत नाही. त्यामुळे एकाच व्यक्तीला 2 ठिकाणाहून धान्य मिळते. हे आता बंद होणार आहे. कारण कार्ड लिंकिंगमुळे सरकारला आता प्रत्येक व्यक्तीची माहिती एका क्लिकवर मिळेल. त्यामुळे जर कोणाकडे 2 रेशन कार्ड असतील तर त्यांनी आत्ताच 30 जूनच्या आधी एक कार्ड सरेंडर करावं. अन्यथा दोन्ही कार्ड रद्द केली जातील आणि मोठी कारवाई होईल. बांधवांनो, आता सांगतो की या नियमांमध्ये कोणत्या 14 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलं आहे. या 14 जिल्ह्यांमध्ये रेशन कार्ड KYC करणं अत्यंत अनिवार्य आहे. कारण या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक काळा बाजार आढळून आला आहे असं अन्न विभागानं सांगितलं आहे. पहिला जिल्हा म्हणजे अकोला. दुसरा जिल्हा नांदेड.
तिसरा जिल्हा वाशिम, चौथा जिल्हा यवतमाळ, पाचवा जिल्हा लातूर, सहावा जिल्हा बीड, सातवा जिल्हा बुलढाणा, आठवा जिल्हा जालना, नववा जिल्हा सांगली, दहावा जिल्हा सोलापूर, 11वा जिल्हा कोल्हापूर, 12वा जिल्हा सातारा, 13वा जिल्हा रायगड आणि 14वा जिल्हा म्हणजे रत्नागिरी. या 14 जिल्ह्यांमधील रेशन धारकांनी तातडीने KYC करून घ्यावी, अन्यथा 1 जुलै नंतर धान्य मिळणार नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. बांधवांनो, आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी सांगतो. ती म्हणजे ज्या रेशन धारकांकडे आधार कार्डच नाही अशा लोकांबद्दल सरकारने काय निर्णय घेतला आहे. तर सरकारने अशा लोकांची एक काळी यादी तयार केली आहे आणि या यादीतील लोकांना 1 जुलै नंतर एक दानाही दिला जाणार नाही. त्यामुळे जर तुमच्या घरात कोणाचं आधार कार्ड अजून काढलेलं नसेल तर आत्ताच्या आत्ता जवळच्या आधार केंद्रात जाऊन आधार कार्ड काढा आणि ते रेशन कार्डाला लिंक करा. यासाठी सरकारने गावोगावी शिबिरे आयोजित केली आहेत. तुमच्या गावात जेव्हा असं शिबिर येईल तेव्हा त्याचा फायदा घ्या आणि 30 जूनच्या आधी हे काम पूर्ण करा. बांधवांनो, आता शेवटी सांगतो की तुम्ही नक्की कोणत्या गोष्टी करायच्या आहेत एकत्रितपणे समजून घ्या. पहिलं काम म्हणजे तुम्ही वर सांगितलेल्या 5 प्रकारांपैकी कोणत्या एकामध्ये येत असाल तर आत्ताच रेशन कार्ड सरेंडर करा. दुसरं काम म्हणजे 30 जूनच्या आधी नवीन KYC करा. तिसरं काम म्हणजे आधार कार्ड रेशन कार्डाला लिंक करा. आणि चौथं काम म्हणजे कुटुंबातील सदस्यांची माहिती अद्ययावत करा. ही 4 कामे जर तुम्ही वेळेत केली तर 1 जुलै नंतर तुम्हाला गहू तांदळासोबत डाळ, खाद्यतेल आणि इतर वस्तू देखील मोफत मिळतील आणि हे सर्व फायदे तुम्हाला मिळत राहतील. परंतु जर ही कामे केली नाहीत तर 1 जुलै नंतर तुमचं रेशन तातडीने बंद होईल आणि मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळ वाया घालवू नका, आजच ही कामे सुरू करा. बांधवांनो, अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या सरकारी योजनांच्या अद्ययावत बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या लाईव्ह महाराष्ट्र 24 या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची बातमी तुम्हाला चुकणार नाही. आणि हा व्हिडिओ तुमच्या घरातील आणि परिचयातील सर्व रेशनधारक बांधवांना आत्ताच शेअर करा, कारण ही माहिती त्यांच्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाची आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.